तर बघा आपला स्कॉलरशिपचा चालू होता आहे ना, 5वा वर्ग स्कॉलरशिप नवोदयसाठी हे चॅप्टर आपण घेत आहोत. ही पुस्तक तुम्हाला रेफर करायची आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वा वर्ग स्टेट बोर्ड, ठीक आहे, मराठी मीडियम. तर त्याच्यातला आपला सेकंड चॅप्टर आहे 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन. तसेच हा कोणी पण पाहू शकते, 4थ्या वर्गातल्या मुलाला पण तुम्ही दाखवू शकता की कसं अंकांच्या वाचन करता येते, है ना. जसं आता हा नंबर लिहिला आहे तर याच्या वाचन का डायरेक्ट तुम्ही 2 1 5 7 8 5 6 1 असा करणार आहात का? नाही, है ना. जसजसं नंबर वाढत जाते तसतशी त्याची काय होते, एक व्हॅल्यू वाढत जाते, है ना. तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, हा थोडासा हा जो आहे प्लेस, हे प्लेसेसचे नावं आपल्याला माहीत पाहिजे, ठीक आहे. तर मराठीमध्ये पहिल्या प्लेसला म्हणजे जो पहिल्या नंबरवर, इकडून पहिल्या नंबरवर जो अंक राहते त्याला आपण कोणतं स्थान म्हणतो, एकक. दुसऱ्या स्थानाला दशक, तिसऱ्या स्थानाला हजार, 10,000, या प्रकारे, ठीक आहे. तर हे लाईन तुम्हाला या इकडून पाठांतर करायची आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, हजार, 10,000. बघा हजारचे घरं किती दिसून राहिले तुम्हाला, 2. लक्षचे घरं किती दिसून राहिले, 2. कोटीचे घरं किती दिसून राहिले, 2, है ना. तसेच इकडे अब्जचे 2, अब्ज, दशअब्ज वगैरे असे समोर वाढत जाईल. अजून खूप सारे आहेत, पण आपल्याला सध्या काम कितीपर्यंत आहे, 10 अंकांपर्यंत. अरे ठीक आहे. तर हे नावं तुम्हाला माहीत पाहिजेत अब्जपर्यंत, पाठांतर होतील. तसेच त्यांना इंग्लिशमध्ये तुम्हाला शिकवलं जाते कसं, वन्स किंवा युनिट प्लेस म्हणता आपण याला, वन्स प्लेस किंवा युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, बरोबर की नाही. तर हे वर्ष नावं आणि इंग्लिशमधले आणि मराठीमधले दोन्ही नावं तुम्हाला पाठांतर करायची आहेत. ओके. आता या अंकाचं आपल्याला वाचन करायचं आहे. आता कोणाला लक्ष म्हणाल, कोणाला हजार म्हणाल, कोणाला शतक म्हणाल, बरोबर. तर थोडासा कन्फ्युजन आहे सगळ्यांना, तो क्लिअर होऊन जाईल. आता बघा, मला सांगा हे किती लिहिलेले आहेत, 25. 2 अंकी तर सगळ्यांना वाचता येते का. सपोज मी 3 अंकी म्हटलं, 3 अंकी, तर हा बघा आपण काय म्हटलं, 700 काय लावलं याच्यासोबत आपण, आणि हा 25 तर आपल्याला माहीतच आहे, बरोबर. या 7 बरोबर काय लावला आपण, 100. म्हणजे जेव्हा शतकच्या स्थानावर एखादा नंबर येईल तेव्हा त्याला काय लावायचं आहे, लक्षात राहील का, लक्षात राहील का सगळ्यांना. हां, सपोज मी म्हटलं हे किती लिहिलेले आहेत, 927. इंग्लिशमध्ये आपण डायरेक्ट 100 म्हणतो, 900. आणि हा नंबर तर आपल्याला माहीतच आहे, 27. अरे बरोबर. म्हणजे हे 2 डिजिटचं आपल्याला वाचन येते आणि या पण डिजिटच्या येते, म्हणजे 3 डिजिटपर्यंत सगळ्यांना वाचता येते. राहिली मग 4 डिजिटची गोष्ट. आता बाकी त्याच्यापेक्षा मोठ्या डिजिटची गोष्ट कसं करायचं, है ना. बघा जसं आता हा नंबर आहे, या नंबरचं आपल्याला काय करायचं आहे, वाचन करायचं आहे, ठीक आहे. कसं वाचाल, तर पहिले शेवटचे 3 मार्क करून घ्या. भाई हे आपल्याला वाचता येतं, येतात की नाही, की नाही येत. त्यानंतर काय करायच्या, 2-2च्या जोड्या पाडायच्या. कितीच्या, हां. म्हणजे हे 2 जण एकत्र वाचायचे आहेत, हे दुसरे 2 जण एकत्र वाचायचे. आता हा सिंगलच राहिला तर हा सिंगल. येतपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं का, जोड्या पाडणं लक्षात आला. सुरुवातीला अशी खाली अंडरलाईन देऊन तुम्ही पाडू शकता. जसजशी सवय होईल तसतसं मग जोड्या पाडायची गरज राहत नाही, डायरेक्ट येते वाचन आपल्याला, ठीक आहे. तर आता काय करायचं बघा, आता त्यांच्यावर त्यांच्या घरांची नावे. आता हा तर इकडच्या तर आपल्याला वाचता येतेच, एकक, दशक,
कोटीपर्यंत आला. आता तुम्ही नोटीस कराल की लक्ष आणि 10 लक्ष म्हणजे हे दोघंही जण एकाच घरात आहेत, लक्षच्या घरात. हा मोठा, हा जेव्हा पण 10 लक्ष, जसं आपल्या घरी जेव्हा सपोज आपले वडील असतील, आपल्या वडिलांचे वडील जिवंत असतील, आपले आजोबा, तर आपल्या घराला कोणाची ओळख भेटते? आपल्या आजोबाचीच ओळख भेटते. त्यांच्याच नावानं आपल्या घराला ओळखलं जाते. अरे बरोबर की नाही? तर तसा आजोबा कोण आहे? हा समोरचा नंबर 10,000 वाला, 10 लक्षवाला. म्हणजे इथं दोघांना सोबत पकडायचं आहे. म्हणजे 1000च्या घरामध्ये बघा, सपोज 1000 आणि 10,000 दोन्ही आहेत ना, इथपर्यंतच नंबर असतात. मी काय वाचले असते? 7,000. मग इथं आहे सपोज 8, इथं म्हटलं असतं 5,000, तर इथं असं वाचेल का? 8, 10,000, 5,000 असं वाचेल का? तर जेव्हा हे दोन्ही घरं भरले असतील तेव्हा दोघांना सोबत वाचावं लागते. म्हणजे इथं कसं वाचवून येईल बघा, याला काय वाचाल? 78 एकत्र वाचायचे आहे. तुम्हाला 1 ते 100 मराठी अंकांचे वाचन आले पाहिजे. समजलं? तर उद्याचा होमवर्क आहे तुम्हाला 1 ते 100 मध्ये जेवढे मराठी अंक आहेत, म्हणजे 1, 2, 3 त्याच्यासमोर मराठीत लिहून आणायचे. मराठीत 1, 2 असं. समजलं का? 61 असे. समजलं? तर उद्या होमवर्क समजला? उद्याचा होमवर्क समजला सगळ्यांना? तर या दोघांना या दोघांची जोडी पाळला म्हणजे आपल्याला याचा अर्थ काय निघते? या दोघांना सोबत वाचायचं आहे. आणि 10,000 आणि 1000 म्हणजे सरळ समजते की हा 1000चा घर आहे म्हणून हे दोन घर कोणाचे आहेत? हे दोन घर कोणाचे आहेत? हे दोन घर कोणाचे आहेत? समजलं? तर बस त्यांच्या सरनेम घ्यायच्या. सरनेम म्हणजे त्यांच्या मागच्या नाव 1000. अरे समजलं का? जसं बघा आता हा सिंगल आलेला आहे, याच्या मराठीचं वाचन करायचं आहे. तर काय लिहिलो असतो बघा मी? हा अंक वाचायचा पहिले, म्हणजे काय? 2. मग त्याच्या घराचं नाव काय आहे? 2 कोटी. मग हे किती आहे? दोघांना एकत्र वाचायचं आहे. दोघांना एकत्र 15. 15. मग त्यांच्या घराचं नाव काय आहे? 15 लक्ष. मग दोघांना एकत्र वाचा 78,000. 78,000 त्यांच्या घराचं नाव 1000 आला. मग 5 आणि 5 सोबत काय जोडाल? 500. मग शेवटी किती आहे? 61. समजलं मराठीचं वाचन कसं करायचं आहे की नाही समजलं? सर्वप्रथम 3 यांना एकत्र करून टाकाल. मग कितीच्या जोड्या पाडत जाल? 2-2च्या. लक्षात राहील? हां. तसंच आता याचं इंग्लिशचं वाचन करायचं असतं तर कसं केलं असतं? इंग्लिशमध्ये वाचन करायचा आहे. तर तसंच फक्त नावं कसे येतील? इंग्लिशमध्ये. जसा या 2ला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? 2 कोटीला काय म्हणतो बघा? करोड. तर 2 करोड. मग हे किती लिहिलेलं आहे? लक्ष कुठं आहे? 15. तर 15 लिहिता आलं पाहिजे आपल्याला. 15 लाख. मग हे किती आहे? 78,000. त्यांच्या घराचं नाव काय आहे? 500. गुड. समजलं? अरे कळलं का? लक्षात येईल सगळ्यांच्या? तर उद्याचा अजून एक होमवर्क वाढला तुमचा. कोणता?
1 to 100 इंग्लिशमधले नावं तुम्हाला लिहून आणायचे आहे. तिथंच त्याच कॉपीमध्ये इंग्लिशमधले नावं, जसं मराठीतले सांगितलं ना तसे इंग्लिश 1 to 10 लिहायचं आणि त्याची स्पेलिंग ONE 1 TWO. समजलं? 2 होमवर्क समजले उद्याचे? ओके. चला आता याच्या वाचन कोण करण्याचा प्रयत्न करेल? सर्वप्रथम काय करायचं म्हटलं मी? जोड्या पाडायच्या. हा हजारचा घर, हा लक्षचा घर, हा कोटीचा घर आणि हा अब्ज. चला कोण वाचेल मराठीमध्ये? चलिए थलपती साहेब. 7 अब्ज अर्धा ब त्याला ज. 15 कोटी गुड. 98ला काय म्हणतात मग मराठीत? 98. काय म्हणते? हां म्हण ना तर. 98 कोणाच्या घरात आहे? लक्ष. 98 हां किंवा लाख म्हणू शकता. हां हां मग हे किती होत? हेच प्रॉब्लेम आहे. तुम्ही 4थ्या वर्गापर्यंत शिकल्या पुरा इंग्लिश मीडियम. खूप इंग्रज बनून गेल्या तुम्ही. मराठी काही ये नाही. किती होत बेटा हे? 76. किती आहेत? 76,000. किती आहेत? 200. गुड. चला इंग्लिशमध्ये कोण सांगेल आता? सांग रे शेंडे. इंग्लिशमध्ये सांगायचं आहे. हां जोरात आवाज आला पाहिजे. 7 बिलियन हां हां काय म्हणते? आताच सांगितलं बा. हां ते हे दोघंही सोबत वाचायचे आहेत. तर 15ला इंग्लिशमध्ये काय म्हणशील? हां 15 करोड. मागच्या नाव घ्यायचा. हां अबे हे किती हो? दोघांना सोबत वाचणं. ते लेट करंट आहे का रे? 98 कोणाच्या घरात आहेत हे? तर इंग्लिशमध्ये 10 लाख नाही. अबे जेव्हा दोघंही असतील तेव्हा हा नाव नाही घ्यायचा, फक्त हा मागच्यावाला. त्याच्या बी मागं लाख लागलेला आहे, त्याच्या बी मागं लाख लागलेला आहे. सरनेम घ्यायचा फक्त, सरनेम. 98 लाख. हां 76,000
76,200. पूरा लेट करंट आहे इसमें तू. समजलं. हे दोन रेषा म्हणजे आपण त्या दोघांना एकत्र असं दाखवलं ना, त्याचा अर्थ आहे की त्यांना दोघांना सोबत वाचायचं आहे. कळलं का की नाही कळलं. आता हे बघा, हे तर सीधे सीधे नंबर होते. अरे सीधे सीधे नंबर होते. थोडेसे आपण वेगळे नंबर जर घेतले तर तुम्हाला काय होते, थोडासा वाचायला काय होते, प्रॉब्लेम. आता बघा कसे. सपोज मी म्हटलं आता एक नंबर याला वाचायचं आहे. मग याला वाचायचं आहे. तर कसं वाचाल. पद्धत तीच. अरे कळलं का. हां, कसं वाचायचं बघा. जोड्या पाडायच्या सर्वप्रथम. आता ज्या घरांमध्ये 0-0 येत आहे दोन्ही घरामध्ये, त्याला सोडून द्यायचं. त्याचं नाव ठीक आहे. तर बघा काय घरांची नावं काय येत आहेत. हा कोणाचा घर आहे. हा बस. चल, कोण ट्राय करेल मराठीमध्ये. सांग. 2 कोटी. आता लक्षच्या घरात काय आहे, पूर्णपणे 0 आहे. हां, आता या दोघांना सोबत वाचायचे पण समोर काय आहे 0. तर मागे काय राहिला 5. याला 5च वाचाल की नाही का 0-5 वाचाल. 0-5 वाचाल की 5 वाचाल. गुड. 5,000 आणि 100च्या ठिकाणी पण काय आहे 0. तर 0-100 म्हणाल का. काय म्हणाल डायरेक्ट. तर ज्या घरात 0 असते त्याला डायरेक्ट सोडून द्यायचं. लक्षात आली गोष्ट. हां, चला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कोण सांगेल आता याला. भावी. 2 करोड काय नावात 1000चे. 1000ला 100 म्हणतात का 1000 म्हणतात. 5000. हां 7. आता आपल्याला मराठीतच येईल म्हणा, पण आपल्याला इंग्लिशमध्ये पण वाचता आलं पाहिजे. ठीक आहे. हां दे. चला आता याचा कोण वाचन करेल. सर्वप्रथम काय करावं लागते. अरे जोड्या पाडा लागते.
कोण करेल चला सांगा. बोरजारे. हा हजारचं घर, हा लक्षच्या घर आणि हा कोटीच्या घर. इंग्लिशमध्ये सांगतेस, मराठीत सांगतेस? पोरीचं लक्ष कुठं राहते नका, काही समजच नाही. अरे हे किती होत? 5 होत की 51 होत? दिसते का तुला इकडे? इथं 2 नंबर आहेत, दिसते का? इथं होय उभी. हां वाच आता. हां 51 कोटी 8,70,000 500. गुड. तिथून दिसत नाही का तुला? तर मधात बसत जा, तर मधात बसत जा. इकडे लहानशी आहेस तर समोर इकडे बसत जा, आमने सामने. ठीक आहे, चल जा पड. हां चला, इंग्लिशमध्ये कोण सांगेल रे? बोंद्रे. 51 करोड 8,000 लक्ष. इंग्लिशमध्ये लक्ष टाकू आता. अरे लक्षला काय नाव आहे? माझ्याकडे नको भाऊ, इथं पाय. काय नाव आहे? हां 8,00,000. हां 70,000 500 80. समजलं का सगळ्यांना? चला आता हा लास्ट, मग याचा उलटा शिकू आपण. हा बाप्पा कोणाच्या हात वरत आहेत? 6वीतली पोरगी. सांग बरं. मराठीत सांग. 1 करोड का 1 कोटी? हां 1,000 कोटीच्या नंतर काय ते? 1,00,000 किंवा 1,00,000. नाही हा चुकला नाही का? हिच्या चुकला की बरोबर आहे? हो कोटी नाही येणार. कोटी नाही येणार ना, तेच तर म्हटलं. हे बघा, हा कोणाचा घर आहे? हा 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 आणि हा कोणाचा घर? आता वाच.
हां 1 अब्ज. आता बरोबर आहे. 1 कोटी 1 लक्ष 1000. समझला? हाँ चलो, इसको इंग्लिश में कौन बताएगा फिर? बाबा हात वर केला होतास ना मी तुला? अब्जरे नाव का होता म्हणून आता हा आठवून राहिला. आपल्या कॉपीत पाय लिहिला असेल ना तुला. हाँ 1 बिलियन. चल गे लवकर. 1 करोड 1 लाख 1000 1001. कळलं? लक्षात आले? पक्का? समोरच्या चॅप्टरमध्ये मग त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू पण शिकायची आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला हे जे प्लेस आहेत हे प्लेसेसचे नावं आपल्याला बरोबर माहीत पाहिजे आणि कोणत्या नंबरवर कोणता आहे ते सुद्धा माहीत पाहिजे, तेव्हाच आपल्याला येऊ शकते. कळलं की नाही कळलं? लक्षात राहील? आता याचा थोडासा उलटा शिकू आपण. याचा काय शिकू आपण? थोडासा उलटा. सपोज हा हे तर आपल्याला माहीत असतात. आता आपल्याला अक्षरात दिलेला असेल, आपल्याला अक्षरात दिलेला आणि त्याला कशात लिहायचं आहे? अंकात लिहायचं आहे. तर कसं लिहू? है ना? बघा सपोज दिलेला आहे मला हा 1 नंबर आहे. तुम्ही विचार करून ठेवा, मी अजून लिहितो. हां विचार केल्या? चला कोण सांगाल मग? अंकात सांगायचे आहे 1 0 0 5 8 9 असं. हां चल सांग बरं शार्दूल. 5 हां 4 0 4 0
90 7 1 5 बरोबर आहे का? बरोबर आहे का? बघा कसा पोहोचला हा तिथपर्यंत, कसा लिहिलं त्यानं. ठीक आहे, तर काय करायचं, जसं आता आपल्या इकडे आपल्याला हे 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 नावं माहीत आहेत ना, अरे हे नावं माहीत आहेत की नाही, तर अशा लाईन पाडू शकता तुम्ही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी. ओके, त्यांचे खाली नावं लिहू शकता आपल्या मनामध्ये किंवा असं धरू शकता. दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज. आता एक्झाममध्ये लक्ष द्या, एक्झाममध्ये तर आपल्याला असा ऑप्शन राहील, आपण त्याच्याच खाली मोजू शकतो. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष असं मोजू. अरे कळलं? आणि बरोबर आहे का ते चेक करू शकतो. पण लिहायचं झालं तर आपण असं पहिले प्लेस काढून घ्यायचे. काढला प्लेस. आता बघा काय म्हणते, 5 अब्ज म्हणजे अब्जच्या ठिकाणी काय लिहायचं आहे? 5. 90,000, 90 ही संख्या एक अंकी आहे की 2 अंकी आहे? म्हणजे हजारचे दोन्ही घरं भरतील की एकच घर भरल? म्हणजे हजारचे हे दोन्ही घरं आहेत की नाही आहेत? तर इथं काय आला असता? 90. मग 700 म्हणते, तर शतकच्या ठिकाणी काय आला असता? आणि 15 लिहिला. तर बाकी सगळ्या घरांमध्ये काय आला असता बेटा? समजलं? बघा आला की नाही तसा? अरे आला की नाही? कळलं काय करायचं आहे? तर सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला? असे प्लेस काढून घ्यायचे आहे. लिहू नको. हां चला पुन्हा आता याच्यासाठी बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी. काढला. हां नावं पण लिहू शकता. ओके, मग कोण सांगेल आता? पहिले इकडेच सांगतो. चल घे. हां आता कुठं किती असं सांग अंकात. हां चला इथं. हां 70 कोटी म्हणते, तर कोटीच्या घरामध्ये काय लिहिलं असतं? 70. हां हां लाख म्हणजेच लक्ष. आता मग इथे 0 येईल का? इथे काय आला असता? 15. 15 हे 2 अंकी संख्या आहे की नाही? आणि लाखच्या घरात आहे तर दोन्ही घरं भरले असते. हां मग हजारच्या घरांमध्ये काय राहील? 1000 आहे का इथं? तर काय येईल? 900 म्हणते आणि 18 म्हणते. तर कळलं की नाही कळलं? हां चला आता हेच घरं इथं लिहिलेलं आहे आपण, त्यांच्यावरूनच इथं मांडणी करू. 7 अब्ज म्हणते, तर अब्जच्या घरामध्ये किती आला असता? 79 लाख म्हणते, तर कोटीचे घरं का राहिले असते? 2 खाली राहिले असते. हां मग काय म्हणते? 79 लाख, तर लाखच्या घरांमध्ये काय राहिलं असता? 79 म्हणजे किती? हे 2 घरं लाखचे झाले. 8,000 म्हणते, तर 10,000चं घर का राहिला असता? 8,100. कळलं सगळ्यांना? लक्षात आलं?
आता मला सांगा, सपोज मी म्हटलं 1118, 1118 हा कसा लिहाल? आता शेच्या घरात तर एकच मावू शकते, एकच अंक. अरे या प्रकारे आहे की नाही आपल्याकडे, एकक, दशक, हजार असे अंक आहेत की नाही. तर 1100 इथे 2 अंक तर मावू शकत नाही, एकच अंक मावते. तर एक अंक कुठं गेला असता? समोर. म्हणजे याला मी वाचलं असतं 1118. समजलं? जसा 1995 काय लिहिलं मी? 1995. हां, कसा आला असता? किती आला असता सांग बेटा? 90, हां 59. 95 म्हणजे 90 या प्रकारे. याला 1995 पण वाचू शकतो. लक्ष दे ना इकडे. 1995 पण वाचू शकतो किंवा डायरेक्ट या दोन्ही नंबरला शेच्या घरात टाकू शकतो, म्हणजेच 1995 सुद्धा म्हणू शकतो. लक्षात राहील गोष्ट की नाही राहील? अजून आता उद्याच्या होमवर्क काय आहे तुम्हाला लक्षात घ्या. होमवर्क काय आहे पहिले लिहायचे नाही, लक्षात घ्या. पहिले तुमच्या घरी जेवढे मेंबर आहेत कम से कम 10, म्हणजे 5 असतील तर 5 बाजूवाल्याचे चोरायचे, पडोसी, अरे ठीक आहे शेजारी, त्यांची डेट ऑफ बर्थ लिहायची. त्यांना काय विचारायचं? डेट ऑफ बर्थ. लक्षात आहे का? जसा मी माझी सांगतो, सपोज 23/8/1995 अशी माझी डेट ऑफ बर्थ आहे. तर हे जे मधातल्या लाईनी आहेत त्या लिहायच्या नाही, त्या लिहायच्या नाही. बघा सपोज 23/8/1995. तर हा एक नंबर तयार झाला आपल्याजवळ. आणि याला कशामध्ये लिहून आणायचं आहे? अक्षरांमध्ये, इंग्लिश आणि मराठी असे कम से कम 10 नंबर तुम्हाला लिहून आणायचे आहे. लक्षात आला होमवर्क की नाही आला? जसा तू सांग, तुझी डेट ऑफ बर्थ सांग थलपती. 27/8/08 लिहाल. 11 असतात 11 आणि कोणता? 2015. तर बघा एक नंबर तयार झाला आपल्या समोर. झाला? कोणाला नंबर देवाची गरज पडली नाही. मग त्यानंतर दुसरे 10 नाही, दुसरे 5. दुसरे 5 काय करायचे आहे? मोबाईल नंबर. तुमच्या घरी जेवढे मोबाईल असतील, ठीक आहे, तर ते मोबाईल नंबर लिहायचे आणि त्याला काय करायचं? अक्षरात आणि इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये लिहून आणायचं. जसं मी माझा नंबर लिहितो 9168384643 लिहिला. तर हा एक 10 अक्षरी नंबर तयार झाला. ए मावशे का करून आले? 10 अक्षरी नंबर तयार झाला. याचा मी काय करू शकतो? वाचन करू शकतो. तर असे 15 टोटल मी देईन का नंबर? कोणाला? 5 मोबाईल तर असतीलच घरी, नसतील तर काकाच्या मामाच्या कोणाचाही नंबर. 5 नंबर आणि 10 डेट ऑफ बर्थ. जमलं होमवर्क? समजला आजचा काय शिकवलं तर? चला मग आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये काय पाहू? एक्सरसाइज. ठीक आहे.